आज आपण चर्चा करणार आहोत गुरु चांडाळ योग. हा गुरु चांडाळ योग म्हणजे काय हे अगोदर आपण समजावून घेऊ. गुरु चांडाळ योग म्हणजे गुरु आणि राहू हे दोन ग्रह एकत्र असणं, एका घरात असणं किंवा एकमेकांपासून 1-5-9 या त्रिकोणामध्ये असणं, त्याला गुरु चांडाळ योग असे म्हणतात. काही लोक गुरु राहू समोरासमोर म्हणजे 7व्या स्थानी असेल तरी चांडाळ योग असं सांगतात, पण तो चांडाळ योग गुरु राहूचा होत नाही, तो गुरु केतूचा गणेश योग होतो. त्यामुळे गुरु राहू फक्त एकत्र असणं किंवा ट्राईन मध्ये असणं किंवा गुरुच्या मागे राहू असणं किंवा गुरुच्या पुढे राहू असणं या यांच्यात गुरु चांडाळ योग हा होतो. आता गुरु चांडाळ योग याबद्दल बरेच गैरसमज समाजात पसरवले जात आहे मागच्या 30-40 वर्षापासून. त्या गैरसमजामध्ये पैकी एक म्हणजे सगळ्यात गुरु चांडाळ योग असेल तर खूप प्रॉब्लेम येईल, तुम्हाला आयुष्यात बऱ्याच अडचणी येतील, मग तुम्ही ही पूजा करा, मग पुष्पराज घाला, पिवळा दोरा बांधा, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी ज्याला सायंटिफिक रित्या कुठलाही बेस नाही अशा गोष्टी तुम्ही ऐकता. पर्टिक्युलर देवळात जाऊन पूजा करा. तर गुरु चांडाळ योग हा कोणी पुष्कराज घातला, दोरा बांधला, एखाद्या ठिकाणी जाऊन पूजा केली तर एका रात्रीत निघालाय असा एकतरी माणूस तुमच्या कोणी ओळखीच्या मध्ये नसणार आहे. असे जेम स्टोन वगैरे घालून गुरु चांडाळ योगात काहीही होत नाही. आज आपण याचं पूर्ण सायंटिफिक विश्लेषण करणार आहे की गुरु चांडाळ योग कसा महत्वाचा असतो काही कुंडलीत आणि त्याच्या खरोखर रेमेडीज काय की त्याची फळं आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात चांगली मिळतील. आता गुरु ग्रहाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु ग्रह म्हणजे आपला मार्गदर्शक, आपलं लक, आपलं भाग्य, आपल्या आयुष्यात ज्या शुभ गोष्टी घडत असतात विवाहापासून त्या सगळ्या महत्वाचा कारक हा ग्रह गुरु आहे. आणि राहू म्हणजे राहूला आपल्या आजोबाचं स्थान पण दिलेलं आहे. तसंच कुठलीही गोष्ट अँप्लिफाय करायची असेल मग ती निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो हे कार्य राहू करतो. राहूला सध्याच्या कलयुगात सगळ्या ग्रहांचा राजा म्हणतात, कारण की राहूमुळे आपल्याला अफाट यश पण मिळू शकतं. तर हा राहू हा मेनली सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परदेशाशी संबंधित गोष्टी या सगळ्यांना राहू ग्रह या सर्व गोष्टींचा कारणीभूत ग्रह आहे. जे खूप थोड्या वेळात प्रचंड श्रीमंत किंवा त्यांना बरीच प्रसिद्धी मिळते किंवा यशाच्या शिखरावर जे जाऊन बसतात त्यांच्या कुंडलीत राहू ग्रह अतिशय महत्वाचा असतो. तर आता सायंटिफिक रित्या या गुरु चांडाळ योगाचा आपण कसा यूज करून घेणार आहे ते आता आपण बघू. आता गुरु राहू ही म्हणजे एक्सप्रेसिव्ह भक्ती करण्याची एक वेगळी पद्धत आहे. एक्सप्रेसिव्ह भक्ती म्हणजे काय, तुम्ही एखाद्या देवळात गेला, तिथं शांतपणे बसला देवासमोर एकट्यानेच, तर त्याला एक्सप्रेसिव्ह भक्ती म्हणता येणार नाही. ज्यांच्या कुंडलीत गुरु राहू एकत्र आहे त्यांना आपण सांगितलं की तू विपश्यना केंद्रात जा, तिथं देवाची भक्ती कर, 101% मी तुम्हाला गॅरंटी देतो की असं ते कधीही करू शकणार नाही. गुरु राहू भक्ती म्हणजे कशी ही एक्सप्रेसिव्ह भक्ती आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे इस्कॉन टेम्पल. तुम्ही इस्कॉनच्या देवळात जा कधी पण, तिथे एकदम भारी भारी स्पीकर असतात, कॅमेरे, साऊंड आणि खूप छान प्रकारे तिथं भजन कीर्तन आणि अतिशय सुंदर भावनात ते एक्सप्रेसिव्ह भक्ती करतात. म्हणजे ते दाखवतायत जगाला की आम्ही ईश्वराची भक्ती अशी करतो आणि मग ती प्रेरित करतो. ज्यांचे गुरुराव एकत्र आहे त्यांनी अशी भक्ती करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या देवळात गेला, तुम्ही फोटो काढता, सोशल मीडियावर पोस्ट करता, आपण त्या लोकांना नावं ठेवतो की हे बघा देवाचं पण ते भांडवल करतायत, पण तसं नाही. ज्यांची गुरु राहू आहे एकत्र ते यांची भक्ती ही अशी एक्सप्रेसिव्ह असेल तर ती त्यांना अतिशय चांगली फळं देतात, कारण की त्यांना एकट्यानं देवळात बसणं शांतपणे करणं हे शक्यच होणार नाही. राहू कुठलीही गोष्ट मोठ्या प्रमाणात करत असतो आणि त्याला मोठी दिखाऊपणा पण त्याला आवडत असतो आणि त्यांच्या कुंडलीत तशी ती फळं पण मिळणार आहे. आता जेव्हा गुरु राहू एकत्र असतात
तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय आहे की राहू हा वक्री ग्रह आहे. म्हणजे इथला राहू हा इकडे जाणार आणि गुरु हा इकडे जाणार. म्हणजे राहू हा मागे जाणार आहे आणि गुरु हा इकडे जाणार आहे. म्हणजे ते एकमेकांना क्रॉस करत असतात, एकमेकांना क्रॉस करत असतात. हे करताना काय होतं की गुरु राहू एकमेकांची गुण स्वतःकडे घेतात. म्हणजे गुरु हा राहूचे गुण घेईल आणि राहू हा गुरुचे गुण घेईल. त्यामुळे आपण उपाय करताना जेव्हा आपण उपाय गुरुचे करतो तर ते आपल्याला फलदायी ठरत नाही. ते उपाय आपण फक्त राहूचे केले पाहिजे. म्हणजे पिवळा दोरा घाला, हे करा ते करा, या उपायांनी काही फरक पडणार नाही. तर राहूचे उपाय म्हणजे काय? तर राहूचा सगळ्यात मोठा उपाय किंवा चांडाळ योगाचा सगळ्यात मोठा उपाय, आपण गाणगापूर जे सोलापूरच्या जवळ एक क्षेत्र आहे तिथे गेल्यानंतर तिथे फक्त देवाचं दर्शन घेतलं आणि हे तुम्ही वारंवार करत गेला तरी गुरु राहू याची तुम्हाला खूप शुभ फलं यायला मिळतात. कारण की पूर्ण जगात गाणगापूरमध्ये आपण जाऊन गुरु राहू या योगाचा खूप चांगला परिणाम घेऊ शकतो. ही एक गोष्ट झाली. नंतर राहू हा कसला कारक आहे? सोशल मीडियाचा कारक आहे. सोशल मीडियावरनं तुम्ही लर्निंग स्टार्ट करा किंवा तुम्ही एखाद्याला शिकवा. सोशल मीडियाचा ऑनलाईन क्लासेस घ्या, मग ते कुठल्याही गोष्टीचे असो. पब्लिसिटी मार्गात जा किंवा आपण जे काही करतोय त्याचं सोशल मीडियावर चांगलं प्रदर्शन करा, तरी तुम्हाला या योगाचे खूप शुभ परिणाम दिसून येतील. गुरु म्हणजे काय? धर्म. आणि राहू म्हणजे काय? कुठलीही गोष्ट अँप्लिफाय करणं, मग ते निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो. गुरु राहू ज्यांच्या योगात चांगले फळ मिळतात ती खूप मोठी धर्म प्रसारक होतात. जी कोणी लोक स्वतःच्या धर्माबद्दल मोठा प्रसार करणारी लोक आहेत ती सगळी गुरु राहू एकत्र आणि त्याची शुभ फळं देणारी. आणि गुरु राहू एकत्र येऊन त्याची निगेटिव्ह फळं मिळाली तर ते धर्माबद्दल जरा उलट्या मार्गाने प्रसार करतात. पण सगळ्यात मोठे धर्म प्रसारक जे असतात ते गुरु राहू हे एकत्रच असतात. तसा हा योग वाईट कसा होईल? त्यापेक्षा तुम्ही राहूचा विचार काय, कुठली गोष्ट मोठी करायची, मोठा विचार करायचा, मोठा बिझनेस करायचा, तर तुम्ही तुमच्या स्वभावात अशा सगळ्या गोष्टी घेतल्या, मोठी विचारसरणी केली, तुमचा माइंडसेट चेंज केला आणि तुम्ही मोठे व्हायला लागला, मोठा विचार करायला लागला, तर हा योग 100दा तुम्हाला खूप चांगलं यश देईल.